हॅलो. आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर, कारण जेवण वगैरे करून झाली होती आणि रात्रीची वेळ आहे. तर रात्री म्हणजे 7:30-8 वाजले असतील. तर ध्रुव, आरू हे आणि मी आम्ही निघालो होतो आता भगवंत ग्राउंडवरती. आणि जाताना थोडंसं शूट घेतलं, कारण खूप मोठे मोठे पाळणे खेळण्यासाठी खूप सारं काही आलेलं आहे. तर तेच पाहण्यासाठी गेलेलो. तर सध्या गर्दी कमी आहे, कारण आता नागपंचमी जवळ आली आहे. त्यामुळे भगवंत ग्राउंडवरती खूप सारे सी-सॉ म्हणा किंवा मुलांना खेळण्यासाठी खूप काही काही आलेलं आहे. त्यात आपणही बसू शकतो. तर तुम्हाला मी थोडंसं दाखवते. तर इकडे आल्यानंतर आरू आणि ध्रुवने आम्ही सगळ्यांनी बघितलं. तर ध्रुवला या जादूच्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. आरू म्हणत होती, मम्मी तू पण चल. तर मला काही बसायचं नव्हतं, त्यामुळे आरू आणि ध्रुव याच्यामध्ये बसलेले आणि रंगीबेरंगी ट्रेन. आवाज पण खूप छान येत होता. आता दोघं ते खेळून आले. त्यानंतर ध्रुवला या पाण्याच्या याच्यामध्ये बसायचं होतं. तर तो त्याच्यामध्ये पण बसला. आणि याचं तिकीट आहे म्हणजे एका याला 50 रुपये. आणि जो ट्रेनमध्ये बसला होता तो तर ट्रेनमध्ये पण 50 रुपयेच होतं. तर इकडे बघा, ध्रुवला सुरुवातीला जमत नव्हतं. त्यानंतर त्याने खूप वेळ खेळला आणि खूप सारा वेळ त्याने एन्जॉय पण केला. आणि आम्ही त्याचं शूट वगैरे घेत होतं. आणि आरू त्याला सांगत होती, असं फिरव तसं फिरव. तर तो खूप वेळ खेळला आणि ते भैया त्याला काढत होते. तर आम्ही म्हटलो की थोडा वेळ खेळू देत. त्याने मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर खूप सारे पाळणे होते, गाड्या होत्या. तर या गाडीमध्ये बसायचं होतं. तर शेवटी तो त्याच्यामध्ये बसला. आणि मुलांना कसं एक वेगळीच मजा येते. आणि यात्रे दिवशी म्हणजे ज्या दिवशी नागपंचमी असेल त्या दिवशी तर खूप गर्दी असणार. आणि त्या आलो तर आम्ही हंटेड म्हणजे भूताचे आवाज वगैरे येतात, पण जाऊन आलो तर पैसे वेस्ट गेले. काही एवढी भीती वगैरे काही वाटली नाही. लगेच 2 मिनिटात तर बाहेर आलो. त्यानंतर ध्रुवने असे उडवण्याचे फुगे घेतले. त्याला काहीतरी घ्यायचं होतं, गाडी तरी पाहिजे होती. ती नाही घेतली तर हे तरी पाहिजे म्हणून ते घेतलं. त्यानंतर मुलांचे फोटो देखील काढले होते आणि मस्त एन्जॉय करून शेवटी आम्ही आता घरी आलो.